नमस्कार. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अथर्वा रेवाला बोलू लागतो, तुझ्या मम्माला ईडीने अटक केली. कोणाच्या सांगण्यावरून? तेव्हा रेवा बोलते, कोणाच्या? अथर्व तिला बोलू लागतो, माझ्याच. तेव्हा रेवा त्याला विचारते, तू? अथर्व बोलतो, हो, मी फक्त टिप द्यायचं काम केलं, बाकी सगळं काम त्यांनीच केलं आहे. बघ ना, आता तुझ्या आईला ईडीने अरेस्ट केली आहे आणि हे घरात तर मला बरबाद करायचंच आहे. आणि मग माझं बाळ कोणाजवळ जाणार? माझ्याच जवळ येणार ना. असं बोलून तो रेवाचे गाल आवळून रेवाला त्रास देऊ लागतो. रेवा मात्र खूप रडत असते. तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सीमाताई, जान्हवी आणि रमा हे सर्वजण मिळून आरतीच्या डोहाळे जेवणाचं प्लॅन करत असतात. त्यावेळी सीमाताई बोलू लागतात, आता चला, आपल्याला सगळी कामं करायची आहेत. आजपर्यंत आरतीने खूप काही सहन केलं आहे, पण आता नाही. आता देवाच्या कृपेने तिच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होणार आहे आणि सगळं छान होणार आहे. त्यावेळी सर्वजण बोलतात, हो, आपण खूप मस्त करू. त्यावेळी रमा बोलते, आपण वगैरे तो चंद्र वगैरे करायचा का? त्यावेळी जान्हवी बोलू लागते, हो ना गं, अगं खूप छान आयडिया आहे तुझी, आपण हे सगळं करूया. त्यावेळी रमा बोलू लागते, थांबा, मी अक्षयला बोलते रविवार पेठेतून घेऊन यायला, म्हणजे अक्षय तिथून घेऊन येतील आणि तिथे सगळं होलसेलमध्ये मिळतं. त्यावेळी जान्हवी बोलू लागते, रविवार पेठ? नाही नाही बाबा, तिथे तर मी कधीच जाऊ शकत नाही. त्या किती गर्दी असते रविवार पेठेत, साधी सायकलसुद्धा नेता येत नाही. त्यावेळी रमा बोलू लागते, पण जगात भारी सगळ्या गोष्टी तिथेच मिळतात ना, आपण जाऊ एखाद्या दिवशी आणि आपणही खूप शॉपिंग करून येऊ. त्यावेळी सीमाताई त्यांना बोलतात, हो का, आता जात आहे का दोघीजणी? अगं भरपूर कामं आहेत, आपल्याला सगळं आवरायचं आहे. एवढा मोठा डोहाळे जेवणाचा घाट आपण घालणार आहोत, ते सगळं करायचं टाकून तुम्हाला शॉपिंगचं सुचतं आहे का? अगोदर चला बघू, सगळी कामं आवरून घेऊ. त्यावेळी सीमाताई बोलू लागतात, आपल्याला डोहाळे जेवण अगदी थाटात करायचं आहे. ती बोलू लागतात, बरं झालं त्या रेवाला अथर्वने चांगलंच वटणीवर आणलंय. त्यावेळी रमा बोलू लागते, नाही, ते एकाच माळेचे मणी आहेत. त्यावेळी रमाला जान्हवीताई बोलू लागतात, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की ते अथर्वही वाईट आहे? तरी सीमाताई जान्हवीला बोलतात, अगं हेच हेच तिला मी किती वेळा समजवण्याचा प्रयत्न करते. तो अथर्व खूप चांगला माणूस आहे. आणि हो, आता हे सगळं बाजूला ठेव, त्या रेवाचं काही ऐकू नकोस आणि ह्या सगळ्या आनंदात सहभागी हो, कारण आरतीनंतर तुझीच पाळी आहे. आता संसाराजवळ लक्ष दे, पुढची स्वप्न आता तुलाच पाहायची आहेत बाळा, आणि संसाराकडे लक्ष दे. असं बोलत असताना रमा मनाशीच बोलू लागते, आई, अहो माझा तर लक्ष संसाराकडेच आहे, पण तुम्हाला कसं सांगू, तो अथर्व आमचं आयुष्य, आमचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी इथे आला आहे. पण हे सगळं सांगून तुम्हाला नाही पटणार. माझ्या हातात आता एक जरी पुरावा असताना तरी मी सगळं सिद्ध केलं असतं, पण अथर्वचं खोटेपणा सिद्ध करायला माझ्या हातात एकही पुरावा नाही आहे. तर तितक्यातच आनंद हा चंद्रकोर घेऊन आलेला असतो. तरी जान्हवी बोलते, अरे हे काय आहे? तरी आनंद बोलतो, मी स्वतः बनवलं आहे आरतीच्या डोहाळे जेवणासाठी. तेव्हा जान्हवी खूप खुश झालेली असते. तेव्हा जान्हवी बोलते, खरंच खूप छान बनवली आहे. तेव्हा सर्वजण आनंदचं कौतुक करू लागतात. तेव्हा आनंद बोलतो की खरंच आवडली का तुम्हाला? बोलू लागते, हो, आम्हालाच नाही तर आरती वहिनीलाही खूप आवडणार आहे. तेव्हा आनंदही खूप खुश झालेला असतो. तर आम्हाला मात्र ते चंद्रकोर पाहून आपल्या डोहाळे जेवणाचं स्वप्न पडू लागतं. त्यावेळी तिला वाटू लागतं की आपलीही असंच डोहाळे जेवण सेलिब्रेट होणार आहे आणि त्यामध्ये अक्षय तिची खूप काळजी घेत असतो. त्यावेळी अक्षय तिला बोलू लागतो, आता बाळाला काय खावंसं वाटते? तवी रमा बोलू लागते, आता बाळाला कैरी हवी आहे. तवी अक्षय तिथली कैरी घेतो आणि रमाला भरवू लागतो. त्यावेळी तो रमाचे सगळे लाड पुरवत असतो आणि रमाई खूप खुश असते. त्यानंतर अक्षय पुन्हा रमाला विचारतो, आता काय खावंसं वाटतंय? तेव्हा रमा बोलतो, आईस्क्रीम. अक्षय बोलतो, वा, आता कैरीवर कोणी आईस्क्रीम खाल्लं होतं का? तेव्हा रमा बोलते, पण तुमच्याच बाळाला पाहिजे आहे ना. तवी अक्षय ह्या रमाने जसजसं सांगेल तसं सगळं काही देत असतो आणि तिचे सगळे हट्ट पुरवत असतो. तवी अक्षय खूप खुश असतो. तवी रमाला तो बोलला, तो रमा, थँक्स, तू आज माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट तू मला देणार आहेस, सगळ्यात मोठं सुख मला देणार आहेस, मी बाबा होणार आहे. तवी रमा बोलते, तुम्ही बाबा होणार आणि मी आई होणार. असं करून रमाला हे खूप छान स्वप्न पडलेलं असतं आणि रमा त्या स्वप्नामध्ये रंगून गेलेली असते. तितक्यातच जान्हवी तिला आवाज देत बोलू लागते, अगं रमा, असंच करायचं आहे ना आपण सगळं? आता रमाचं काही भान नसतं. तवी जान्हवी तिला विचारते, रमा, अगं कुठे हरवली आहेस? कुठे भान हरपलं आहे तुझं? तवी रमा बोलते, काही नाही. तवी जान्हवी आणि सीमाताई सर्वजण तिला चिडू लागतात, काय गं रमा, तुला काय तुझ्या डोहाळे जेवण आठवायला लागलं का? तवी जान्हवी वहिनी बोलतात, रमा तू खरंच सांग, तुला तुझ्या डोहाळे जेवणाचे दिवस म्हणजे असं स्वप्न पडलं असेल ना? तवी जान्हवीचं हे बोलणं ऐकून रमा बोलते, काहीतरीच वहिनी. असं बोलून रमा लाजूनच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आय्याजी आपल्या पाहुण्यांना फोन करून आरतीच्या डोहाळे जेवणाचं आमंत्रण देत असतात. तितक्यातच अभि तिथे येतो आणि बोलतो, आय्याजी मला तुझ्याशी बोलायचं आहे. तवी आय्याजी बोलू लागतात, अरे अभि, तू इथे काय करतोयस?
अरे सर्वजण तिकडे आरतीच्या डोहाळे जेवणाची तयारी करतायत आणि तू इथे. तवी अभि बोलू लागतो, हो त्याचसाठी मी आलो आहे. आय्याजी आपण हे सगळं काही होल्ड करू नाही का शकत. तवी हे सगळं आरती ऐकत असते. तवी आरतीला हे सगळं ऐकून आश्चर्य वाटू लागतं. आरती ही अभिच्या बोलण्याजवळ पाहतच बसते. तवी आय्याजी बोलू लागतात, अभि तू हे काय बोलतोयस. तवी अभि बोलतो, हो ना, बघ ना, कालच आपल्या घरात एवढं मोठं सगळं घडून गेलं, त्यात रेवा आजारी आहे आणि आपण हे डोहाळे जेवणाचं वगैरे. तवी आय्याजी बोलू लागतात, ती कोण आहे आपली. अरे ती आपली कोणीच लागत नाही आहे. तवी आय्याजीनं अभि बोलतो, पण माणुसकी. तवी आय्याजी बोलतात, माणुसकीच्या नात्याने सगळं काही आपण केलं आहे आणि आता आपण आपल्या माणसांजवळ लक्ष द्यायला हवा. तवी अभि आय्याजीला बोलतो, तू रेवाबद्दल असं बोलू शकतेस. तवी आय्याजी बोलतात, मला मान्य आहे, एकेकाळी रेवाला मी माझ्या घरची सून करणार होते, पण या घरची सून न होऊनसुद्धा मी सगळे तिचे लाड पुरवले आहेत. पण आता मला तितका वेळ नाही देता येणार तिच्याजवळ, कारण मला माझ्या माणसांजवळ लक्ष द्यायचं आहे आणि स्पेशली तुला, कारण तू आता बाबा होणार आहेस आणि उगीच नको त्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा त्या आरतीची जरा काळजी घे. ते करशील ना तर खूपच बरं होईल. तवी आरती हे सगळं बोलणं ऐकत असते. तवी अभिया आय्याजीला बोलू लागतो, आय्याजी मला माफ कर, पण आजकाल मला आरतीसोबत काही सेलिब्रेट करावं असं कधीच वाटत नाही. हे ऐकून आरतीला धक्काच बसतो. तवी अभि बोलू लागतो, खरंच ती खूप विचित्र वागते आहे, ती खूप बदलली आहे. त्यामुळे आरतीचं डोहाळे जेवण हे सगळं करण्याची माझी खरंच इच्छा नाही आहे. हे ऐकून आरतीला खूप वाईट वाटलेलं असतं. तर अभिचं वागणं हे आय्याजीलाही आवडलेलं नसतं. तर आरती रडतच आपल्या रूममध्ये येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण आरतीच्या डोहाळे जेवणाची तयारी करत असतात. तवी अक्षय खूप सारी फुलं घेऊन येतो. तवी रमा बोलते, अहो तुम्ही ही फुलं का आणली आहेत. तवी अक्षय बोलतो, अगं तूच बोलली होतीस ना फुलं आणायला. तवी रमा त्याला बोलू लागते, अहो मी तुम्हाला निशिगंधाची फुलं आणायला सांगितलेली, ही नाही आणायला सांगितली. तवी अक्षय ह्या निशिगंधाची फुलं आणायला जाणार. तवी रमा त्याला पुन्हा एकदा मागे बोलवते आणि बोलू लागते, यामध्ये निशिगंधाची, मोगऱ्याचे, जाई जुई, चाफा सगळं काही घेऊन यायचं आहे. तवी अक्षय पुन्हा जातो. तर रमा त्याला पुन्हा मागे बोलवते. तवी अजून काय काय आणायला सांगते. तवी अक्षय सगळं लिहून घेत असतो. तवी रमा त्याला बोलू लागते, अहो पण तुम्ही सगळं आणाल ना नक्की. तवी अक्षय बोलतो, हो आता मी लिहून घेतलंच आहे. तवी रमा बोलते, नाही अजून खूप काही आहे, मी तुम्हाला लिहून देते. असं बोलून रमा त्याला सगळं काही लिहून देत असते. त्यावेळी ती लिस्टमध्ये हळकून, दोरा, विडा, कैरी, लिंबू हे सगळं काही लिहित असते. तवी अक्षय बोलतो, अगं आपल्या घरी पूजा नाही आहे, डोहाळे जेवण आहे. तवी रमा बोलते, हो पण हे सगळं करायलाच हवं ना. अहो हिरवी साडी, चुडा, खण हे सगळं द्यावंच लागतं आणि ती ओटी तर भरावीच लागते. आणि तसंही आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि कैरी, लिंबू, आवळा, वाळा हे सगळं लागणारच आहे ना. म्हणजे कसं, तसंही आरती वहिनीला हे सगळं आवडतंच आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचं पन्नं तर बनवावंच लागणार आणि आपला जो मुरंबा आहे तो पण मी बनवते. तवी अक्षय बोलतो, हो तो तर नक्कीच बनव, आरती वहिनीला खूप आवडेल. असं बोलून अक्षय सगळं आणण्यासाठी निघून जात असतो. तर रमाला पुन्हा एकदा सगळं आठवू लागतं की आपलं डोहाळे जेवण असेल तर कसं असेल. तितक्यातच अक्षय मागे येतो आणि रमाला आवाज देऊ लागतो. मात्र रमा ही पुन्हा एकदा भान हरपून गेलेली असते. तवी अक्षय बोलतो, अगं रमा कुठे हरवली आहेस तू, मी तुला किती वेळा आवाज देते आहे. तवी रमा ही अक्षयला बोलू लागते, काही नाही हो, मला असं वाटते की हा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल. तवी अक्षय तिला विचारतो, कोणता. अरे जेवणाचा. तवी रमा खूप लाजू लागते. तवी अक्षय बोलतो, इकडे बघ ना. तवी लाजतेस का. तवी रमा बोलते, काहीतरीच तुमचं, तुम्ही जा बघू इथून. आणि हे सगळं अथर्व दुरूनच पाहत असतो. तवी रमा खूप लाजत असते आणि अक्षय मात्र तिच्याजवळ पाहतच असतो. अक्षय रमाला बोलू लागतो, अगं बोल ना, काहीतरी बोल. तवी रमा काहीच बोलत नाही. तवी अक्षय तिथली फुलं घेतो आणि त्याच्या पाकळ्या रमावर टाकू लागतो आणि हे सगळं पाहून अथर्वला खूप राग येऊ लागतो. तवी अथर्व बोलू लागतो, झालं, ह्यांनी गुलुगुलू करायला सुरूही केलं. यांची कितीही भांडं लावून दिली तर ही परत एक होतात, पण नाही, मला परत काहीतरी भांडण लावून द्यावंच लागेल. व मनाशीच बोलू लागतो, कुस्करून टाकेन तुमच्या प्रेमाचं गुलाब आणि नाही जर तुमच्या प्रेमाची वाट लावली तर हे अथर्व नाव नाही लावणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रमा आणि जान्हवी मिळून आरतीची तयारी करत असतात. त्यावेळी सीमाताई त्यांचे फोटो काढत असतात. मात्र आरती खूप उदास असते. त्यावेळी सर्वजण तिचं कौतुक करू लागतात. त्यावेळी आरती बोलते, नाही, याने मला खूप गरम होतं आहे आणि माझी खुसमट होते, मला यातलं काहीच नको आहे. त्यावेळी रमा समजावू लागते, आरती वहिनी असं नका ना करू, खरंच तुम्ही खूप छान दिसताय. त्यावेळी सीमाताई बोलू लागतात, आरती आता हे सगळंही सांभाळ आणि स्वतःलाही सांभाळ. तरी आरती बोलते, नाही, मला काहीही सांभाळायचं नाही. असं बोलून ते सगळ्या वस्तू ती काढून टाकू लागते. तरी आरती बोलू लागते, मी हे कशासाठी करते, माझ्या नवऱ्यासाठी ना, अभिसाठी, पण त्याचा तर माझ्याजवळ लक्षच नाही आहे. माझं डोहाळे जेवण आहे मला मान्य आहे, पण अभि कुठे आहे, अभिला त्याचं काहीच नाही आहे. मी माझ्या बाळासाठी आणि अभिसाठी तयार होते, मात्र अभि माझ्याजवळ पाहतही नाही आहे, मग मोठेही मी का तयार होऊ. तवी तिला सगळेजण समजावत असतात. मात्र आरती बोलते, नाही, मला एकटीला राहू द्या. असं म्हणून त्या सगळ्यांना ती बाहेर जायला सांगते.
तेव्हा जान्हवी बोलू लागते, माझ्या डोळ्यात जेवणाच्या वेळी मी एवढी एक्सायटेड होते आणि एवढी खुश होते, पण ही अशी का वागते? आरतीला मात्र खूप त्रास होऊ लागतो, कारण तिने अभिचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मात्र जान्हवीला नक्की आरतीचं काय झालं हेच कळत नाही. तेव्हा सीमाताईंना खूप टेन्शन आलेलं असतं, तर रमाला आरतीची ती परिस्थिती पाहून खूप वाईट वाटू लागतं. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, रमा ही अक्षयला बोलू लागते, आपलं बाळ ना माझ्यासारखंच हुशार, विनोदी बुद्धीचं आणि शांत असेल, आणि तुमच्यासारखं बघायला गेलं तर एक नंबरचं चिडकं आणि कुसकोंबडा असेल. तरी अक्षय बोलतो, म्हणजे मी कुसकोंबडा आहे का? आणि जर आपलं बाळ एखाद्या वेळी रुसलं तर तू काय करणार आहेस? त्याला जवळ नाही का घेणार? तरी रमा बोलू लागते, माझं बाळ जर रुसलं तर मी काय करणार बघायचं आहे का तुम्हाला? असं बोलून ती अक्षयच्या गालावर किस करते आणि बोलू लागते, मी असं करेन. तरी अक्षय ह्या रमाजवळ प्रेमाने पाहू लागतो, तर रमाई खूप खुश असते. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.